अरे दार कशाला लावतोय? काय चाललंय तुझं? सिक्रेट आहे. हा काय काय सिक्रेट आहे? हळू बोल तू. आता अजून ऐक ना, भाई रॉकी कसा बाबा? काय रे शिकवणी बंद? ते मीच त्याला सांगितलं की आज हे इम्पॉर्टंट काम आहे ना आपलं, ते अभ्यास वगैरे नंतर करू. एक मिनिट, आपलं ते मला ठरवू दे आधी, काय काम आहे ते सांग. ऐक, परत 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 काय? तू ते स्वप्न बघितलं होतंस. अरे हो भाई, नाही नाही, बघे तुला प्रपोज करायचंय, चांगली गोष्ट आहे, मी हवी ती मदत करेन. चालेल. मग तुम्ही सांगा मला काय करायचंय. तू सुरू कर, मी सांगतो. मग सांग. ऐक ऐक, सगळ्यात पहिले ना असं आपण गुडघ्यावर बसायचं गुडघ्यावर बसायचं. आणि मगाशी नाही का तू असं ते रोज घेतला होता ते घ्यायचं आणि डोळे बंद. ऐकली? तुला हे सगळं कसं माहित? मी फिल्म्स बघते. ओके, मग काय प्रॉब्लेम नाही, मग कंटिन्यू कर. झालं? मला सांगा. हा ऐका ऐका. आणि मग डोळे बंद करून मनात येईल ना ते असं बोलून टाकायचं. सगळ्यात पहिले ना तू गुडघ्यांवर बस, ओके. सांभाळून. जमतंय? हा. आणि आता डोळे बंद कर. कोण दिसतंय? अच्छू. प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? आजू कोण? अज्जू, अजय देवगण स्ट्रेचिंग. ही ओळख नाही. हा मुद्दा आहे का? हे बघ शिवा, तुला अज्जू नाही तर आशू दिसला पाहिजे ना. मग म्हणजे आशूच असतो डोक्यात माझ्या. पण आता मी ते व्हिडिओ बघितला ना थोड्या वेळापूर्वी अज्जूचा, तर मग ते अज्जू एवढा. मुद्द्यावर या. मुद्दा मी गुडघ्यावर बसते. हा, आणि असं करायचं, डोळे बंद करून त्याला आठव आणि मग मनात जे काय ते बोलून टाकायचं. सिंपल. काय बोलायचं? शिवा, हे बघ, तुझ्या मनात जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. पण कसं बोलायचं म्हणजे? मनातलं बोल ना. ती हँग झाली बघ. हा, सांग ना लवकर. मनातलं जे काय ते सांगून टाक. बोल. आय असं कसं बोलायचं? मला नाही बोलता येत. आय लव्ह. ते दोघे संपदाईला समजाव. एक काम कर, माझ्या मागे बोल, चालेल? हा, बोल. आय आय लव्ह हा, यू. देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. सीताई, हे काय चाललंय शिवा? प्रपोज? मला माहितीये हे कुठल्याच सुनेने तिच्या सासूसाठी केलं नसेल. मग कशासाठी चाललाय हा वेडेपणा? वेडी माणसंच टोकाचं प्रेम करतात, जे माझं तुमच्यावर आहे. तुमचा माझ्यावर राग आहे आणि तुमचा हक्क येतो, कारण तुम्ही माझ्या सासू आहात. असंच असतं सासू सुनेचं नातं. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. सीताई, म्हणून ना मला तुमचा राग पण आवडायला लागलाय. तुम्ही मला रागवा, ओरडा, वेळ आली ना तर थप्पड पण मारा, पण आपलं हे सासू सुनेचं नातं आहे ना, ते पलीकडे जाऊन आई मुलीचं होऊ द्या, इतकंच वाटतं. हे बघा सीताई, हे प्लीज तुम्ही घ्या. मनापासून देते, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. वस्तीतली म्हणून मी आवडत नाही का? नाही, तसं काही नाहीये. मग का? म्हणजे मी 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 जशी राहते तशी आवडत नाही का? पण मी तर आता साडी पण नेसते. माझे लहान केस आहेत म्हणून नाही आवडत का मी? बरंच काही आहे शिवा. त्या घरच्या चालीरीती, परंपरा, संस्कार तुला माहित नाहीयेत. त्यामुळे ना तू ही सगळी नाटकं बंद कर आता.
नाटकं नाही करत आहे. हे बघा, तुम्हाला मी जे काही करते ते विचित्र वाटत असलं तरी मी खूप मनापासून करते. मला कोणाला दुखवायचं नाहीये. मला तुमच्या मनात माझी जागा निर्माण करायची आहे, खरंच सांगते. मला माहिती की तुम्ही जी सून इमॅजिन केली होती तशी मी नाहीये. तुम्ही खूप ऍडजस्ट करताय, पण मी पण माझं आयुष्य असं इमॅजिन केलं नव्हतं ना. मी पण ऍडजस्ट करतेच आहे ना. हे बघा, मला माहितीये मी तुमच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करून दाखवेन, खरंच. तुम्ही मला आज सांगत नाही आहात, पण एक दिवस नक्की सांगाल, मला खात्री आहे. सीता, ती खरंच मनापासून बोलते. उर्मिला, चल आपण जेवणाची तयारी करूया. हो. चल सुहास. शिवा, तू खरंच एक ना एक दिवस सीताचं मन जिंकशील बघ. भाऊ, मलाही खात्री आहे एक दिवस ती नक्कीच मन जिंकेल आईचं.